तर आजची रेसिपी आहे आपली गुलगुले। तर हे बघा किती छान क्रिस्पी झालेले आहे आपले गुलगुले आणि आतपर्यंत तळून झालेले आहे। तर सर्वात प्रथम एक पातेलं घेतलं आणि पातेल्यामध्ये एक वाटी आपण साखर टाकलेली आहे आणि एक ग्लास पाणी ओतलेलं आहे। आपल्याला ही सगळी साखर वितळून घ्यायची आहे आणि ज्या वाटीने आपण साखर घेतली होती ना त्याच वाटीने मी पीठ टाकलेलं आहे गव्हाचं आणि आपल्याला हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। आणि थोडंसं मी त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हे इलायची पावडर मी टाकलेलं आहे त्यामध्ये। याने आपले गुलगुले खूप छान असं सुगंधित होतात आणि चव पण छान येते। आणि हे खाण्याचा सोडा टाकलेला आहे, याने आपले गुलगुले मस्त असे टम्म फुगतात। 10 मिनिटे त्याला भिजत ठेवलेलं होतं मी। आणि बघा आता तेल पण गरम झालेलं आहे आणि आपण आता हे गुलगुले तळून घेऊया। आज नागपंचमी आहे ना, तर चला आज मी ठरवलं की आपल्याला आज काहीतरी गोड पदार्थ करायचा आहे। तर आज मी हे नागपंचमी स्पेशल गुलगुलेची रेसिपी बनवलेली आहे। तर तुम्ही पण आज पूर्ण ही रेसिपी बघा आणि तुम्ही पण घरी करून बघा गुलगुल्यांची रेसिपी। आणि हे गुलगुले खायला खूप छान लागतात। कोणी तिखट पुऱ्या बनवतं तर कोणी गुलगुले। तर मी हे गुलगुलेच केलेले आहे आणि माझ्या मुलांना गुलगुले खूप आवडतात खायला। आणि हे असे म्हणजे तुम्हाला टाकताना एकूण एकांना चिपकलेले दिसता, पण नंतर आपण यांना तेलातून बाहेर काढतो ना आणि हे थंड झाल्यावरती हे सगळे सुटसुटीत होऊन जातात। तर बघा आपली पहिली स्टेप तळून झालेली आहे आणि किती छान पण कलर आलेला आहे यांना। आणि आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। जर तुम्हाला माझी ही गुलगुल्यांची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर खाण्याचा सोडा टाकलेला होता म्हणून हे असे एकदम छान फुलून येतात आणि त्याने असे खुसखुशीत पण होतात। बघा अशी किती आणि हे चिपकून येतात, पण नंतर हे सगळे सुटसुटीत होऊन जातात। तर आहे ना ही गुलगुल्यांची रेसिपी एकदम छान आणि छान आणि करायला पण खूप सोपी आहे। याला काही झंझट नाहीये, फक्त पाण्यात साखर विरघळायची आणि पीठ कालून घ्यायचं आणि 10 मिनिटं भिजत ठेवायचं पिठाला आणि लगेच तळायला सुरुवात करायची। तर ही आपली दुसरी पण स्टेप तयार झालेली आहे। सण आले की काही गोड पदार्थ झालाच पाहिजे आपल्या घरामध्ये। तर हे बघा किती क्रिस्पी आणि बघा किती सुटसुटीत झालेले आहे। तर चला तुम्ही पण करा घरी गुलगुले।